हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होती आमच्या घरात सत्यनारायणची पूजा आणि गणपती बाप्पाचा उद्याचा शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही आज सत्यनारायणची पूजा ठेवलेली. आज टीचर्स डे असल्यामुळे सुट्टीही होती कॉलेजला. मग मी उठलेली, पहिले तर स्वतःचा आवरलं आणि सत्यनारायणच्या प्रसादाला ना गोड शिरा करावा लागतो. मी ठरवलं होतं की मी करेल तो, पण काय माहिती मम्मीच्या मनात आला तर तिनेच केलेला. मग मी म्हटलं जाऊ द्या, बाकीचे कामं मी आवरते. तर स्वयंपाक मी घेतलेला आणि मग रांगोळी ही काढायचं काम मलाच दिलेलं मम्मीने. आणि मला समजत नाही, हे घरात काही कार्यक्रम असला ना, तर ही मम्मी लोकं एवढे हायपर का होऊन जातं यार? म्हणजे माझी मम्मीच नाही तर माझे पप्पा पण. म्हणजे थोडंसं पण काही चुकी झाली किंवा काही झालं किंवा मग साधं आपण कामही करत असलो ना, ते इतके हायपर होऊन जातात. "हां, हां, करा, करा पटकन. हां, हां, असं तसं तसं." म्हणजे इतकं इतकं काय गरज आहे? तुम्ही नॉर्मल राहा ना यार. काम राहा ना, शांततेने होईल हळू म्हणजे काय यार? मी लिटरली म्हटलं जाऊ द्या भाई. म्हणून मी पूजेमध्ये काही पडलीच नाही. मी बाकीचे वरचेच काम करत होते. आणि हां, जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोलली, की मी आज करणार होती उकडीचे मोदक. तर त्याचसाठी माझी बहीण मला किसून देत होती खोबरं आणि मग रांगोळी झाल्यानंतर मी पोळ्या करायला घेतल्या. त्यानंतर पूजासाठी काका आलेले. त्यांना मी चाय करून दिलेला आणि मग असा होता हा प्रसाद. मग मी त्यांनाही तो नेऊन दिलेला. त्यानंतर मग आम्ही पूजेला बसलो. मी पोळ्या झाल्यानंतर ब्रेक घेतलेला. म्हटलं बाकीचे कामं नंतर करेल. आधी पूजा करून घेऊयात. मग आम्ही सर्व एकत्र बसून अशी पूजा करत होतो आणि फायनली पूजा झाल्यानंतर आम्ही खाली आलेलो. तर आमच्या मंडळामध्ये गाणी वाजत होत्या. तर मला आणि माझ्या बहिणीला काय झालं काय माहिती, आम्ही असं पागलसारखं डान्स करत होतो. म्हटलं चला बॅक टू वर्क. मला उकडीचे मोदक करायचे होते म्हणून मी फार एक्साइटेड होती. मग मी पटकन किचनमध्ये आली आणि बनवायला सुरू केलेलं. तर सर्वात पहिले इथे मी घी घेतलेलं. त्यामध्ये आपलं मला जे सारण करायचं होतं उकडीच्या आतमधलं, खिरापत बोलतात आय थिंक त्याला एकदम शुद्ध मराठीमध्ये. तर ह्यामध्ये मी सर्वात पहिले ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले, मग खोबऱ्याचा किस आणि गूळ, बस ह्या 3च वस्तू टाकलेल्या आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर गोडूला असं इथे दिसतंय. आय नो मी हे हाताने नाही बनवलेलं आहे, हे साच्यामध्ये केलेलं आहे. तर इथे माझी दीदी मला खूप हेल्प करत होती कारण हे साच्यामधले मला अजिबात जमत नव्हते, ते तिने केलेले. आणि मग मी म्हटलं चला असं हाताने एखादा तरी ट्राय करून बघूयात कसा बनतो. मग मी माझ्या हातानेही केलेले 2-3 आणि बाकी मग साच्यामधले केले. आणि मग स्वयंपाकामध्ये माझ्या दीदीनेच शेवग्याची डाळ केलेली. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दिसतात हे आणि टेस्टी पण खूप झालेले. दॅट्स इट. मग एवढा काही पसारा-विसारा आवरला मी आणि झोपून घेतलेले. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.